बिलो सिल्वर. बिलो सिल्वरची दुसरी असती ती म्हणजे सिल्वर डायरेक्टरची, बरोबर. तिसरी असती ती म्हणजे पॉल टू प्लॅटिनमची, आणि चौथी असती ती म्हणजे डायमंड डायरेक्टर अँड अबावची. हे 4 स्टेप असतात. जर तुम्ही बिलो सिल्वर मध्ये राहिलात, सिल्वर ही रँक आहे, सिल्वरच्या आत म्हणजे जो व्यक्ती 80,000 PV खालीचा बिझनेस असतो तो बिलो सिल्वर असतो, आणि त्या व्यक्तीला टोटल ऍव्हरेज ग्रुप टीमच्या टर्नओव्हरवरती 3% इन्कम मिळतं. किती टक्के इन्कम मिळतं? 3%. जर जो व्यक्ती सिल्वर डायरेक्टर बनतो तो व्यक्ती टीमच्या टर्नओव्हरवरती जवळजवळ 6% इन्कम कमवतो. किती टक्के इन्कम कमवतो? 6%. जो पॉल-टू प्लॅटिनम होतो आणि ते इन्कमचं नाव असतं, नाव आहे LDB, लिडरशिप डेव्हलपमेंट बोनस, जो घेतो त्याला जवळजवळ 8% इन्कम मिळतं टीमच्या टर्नओव्हर. हे टीमचं टर्नओव्हर सांगतो मी, टीम टर्नओव्हर. आणि जो डायमंड अबाव जातो आणि सगळे बोनस घेतो, कार बोनस, हाऊस बोनस, तो व्यक्ती ऍव्हरेज 10% इन्कम कमवतो. मग जर तुम्हाला टीमच्या टर्नओव्हरती मोठा पैसा कमवायचा असेल, मोठं अर्निंग करायचं असेल, तर मित्रांनो लवकरात लवकर या स्टेप क्रॉस करा. तर यातली सगळ्यात डेंजर परिस्थिती कुठे आहे, डेंजर स्टेप कुठली येते म्हणजे बिलो सिल्वर. तर मग सगळ्यात पहिलं याला आम्ही म्हणतो ICU. ही फेज आहे आमची ICU फेज. इथं लोक जास्त दिवस टिकत नाहीत, आणि टिकले इथून पुढे गेले की ते लॉंग टर्म टिकतात. मग जर तुम्हाला लॉंग टर्म टिकायचं मध्ये ग्रोथ करायची असेल तर लवकरात लवकर ही बिलो सिल्वर स्टेज तोडून टाका. तुम्ही लवकरात लवकर सिल्वर डायरेक्टर व्हा. कोण बना? सिल्वर डायरेक्टर बना. सिल्वर डायरेक्टर बना. आणि सिल्वर डायरेक्टर बनणं म्हणजे 80,000 PVचा बिझनेस. सिल्वर बनण्याची सोपी पद्धत काय, सोपी स्टेप काय, सोपं काय ते म्हणजे आपल्याला काय करायचंय, फक्त 4 लोक तुम्ही सनेज कॉर्नर करा, 4 लोक सनेज कॉर्नर करा. तुमचे 5-15,000 PV, त्या लोकांचे 4,000 PV, 15×60 आणि तुमचे 15,75,000 PV. मित्रांनो 5,000 PV कुठून पण येतात, आणि आपली कंपनी तुम्हाला काय मिळतं, तुम्ही सिल्वर डायरेक्टर बनता. पण ते जर तुम्ही एका महिन्यात केले तर कंपनीकडून तुम्हाला 10,000 PVचा डिस्काउंट असतो. तुम्ही 70,000 PV मध्ये सिल्वर बनता, आणि प्राईम सिल्वर म्हणतो, बरोबर. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो, सिल्वर लवकरात लवकर बनवू शकतो. आणि जे सिल्वर बनले त्यांना मी म्हणा LOP घ्या, LDP घ्या, म्हणजे तुम्ही 8% जाताल कंपनी टीमच्या टर्नओव्हरच्या. आणि जर तुम्ही LDP घेताय, पुढे जाताय, लवकर हाऊस बोनस 10% इन्कम घ्या, म्हणजे तुम्हाला मोठे मोठे अर्निंग मिळतील. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? समजलं? तर मित्रांनो जर बघितलं तर टोटली मला वाटतं तुम्हाला नेटवर्क पण कळालं, तुम्हाला सेल पण कळालं, सनेज का करावं, सनेजच्या स्ट्रेंथ बाजू कळाल्या, सगळं कळालं. आता एवढं सगळं कळालं तर मला वाटतं सनेज केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? किती लोक वाटतं केलं पाहिजे? वरती हात करा. केलं पाहिजे. जर नाही केलं तर लॉस काय? मी तुम्हाला सांगितलं लॉस काय. लॉस तुम्हाला माहिती मित्रांनो, जी परिस्थिती तशीच राहणार आहे, बदल होणार नाही, बदलाव होणार नाहीये. आज विचार करा, तुमचं इन्कम वजा एक्सपेन्स चेक करा. तुमचा आता मंथली इन्कम किती आहे, तुमचा एक्सपेन्स किती आहे, तुमच्याकडे बॅलन्स किती शिल्लक राहतो, आणि त्यातून तुम्ही काय काय करणार विचार करा. कधीच शक्य होणार नाही मित्रांनो, कधीच होणार नाही. तर मी तुम्हाला एक सांगेन की आता सनेज करायचं, मग सनेज करताना अशा 8 महत्वाच्या गोष्टी, 8-9 गोष्टी त्या तुम्हाला फॉलो करावं लागतील, तर तुम्ही सनेज मध्ये ग्रोथ करू शकता. हे तुमचं आणि आमचं मित्रांनो अग्रीमेंट आहे. तर तुमचं आणि माझं अग्रीमेंट याच्यासाठी आम्ही पण बांधील आहोत, पण तुम्हाला पण बांधील राहावं लागेल, तेव्हा आपण इथपर्यंत जाऊ शकतो. नाही तर मी म्हटलं करेंगे मरेंगे वंदे मातरम, हे होईल ते होईल, आणि तुम्ही म्हटले तुम्ही मला साथच दिली नाही, तर होणार नाही मित्रांनो. 1 पाऊल तुम्ही चाला, 9 पाऊल आमची लिडरशिप चालेल, पण 1 पाऊल तुम्हाला चालावं लागेल. तर तुम्हाला अशा 8-9 गोष्टीला पहिलं येस म्हणावं लागेल आणि तयारी करावं लागेल. जर ती तयारी असेल तर मिळून मोठं काम करून, ती तयारी नसेल तर मी म्हणत सर तुम्ही सनेजचे कस्टमर राहा, तर लॉंग टर्म आम्ही तुम्हाला सर्व्हिस देऊ, लॉंग टर्म आमच्या सनेजचे प्रोडक्ट युज करा, तुम्ही सनेज करू नका. सॉरी राग घेईल थोडासा बोलण्याचा, पण इथंच क्लिअरिटी मिळाली पाहिजे. म्हणजे काय होईल सर, तुमचा पण वेळ जाणार नाही आणि आमच्या लिडर लोकांचा पण वेळ जाणार नाही. त्यांना वाटेल सर लय भारी, मॅडम खूप भारी, खूप वेळ देणार तुमच्यावरती, आणि 3-6 महिने कळणार की नाही तुम्ही त्यातल्या 8-9 गोष्टी लिकेज आहेत, आणि त्यांचा वेळ जाईल आणि तुमचा जाईल. आणि भगवंतानी तुम्हाला पण अधिकार दिला नाहीये त्यांचा वेळ खराब करण्याचा, आणि त्यांना पण अधिकार दिला नाही तुमचा वेळ खराब करायचा. त्या 3 महिन्यात तुम्ही वेगळं काहीतरी करू शकता. जाऊ दे मग सनेज नाही केलं बरं. तर रेडी तुम्ही या गोष्टीसाठी मी ते 8-9 असे पॉईंट सांगणार जे तुमचे माझ्या मधले अग्रीमेंट असतील मित्रांनो, ते आमचे अग्रीमेंट असतील. रेडी सगळे? सांगू पहिली स्टेप, सांगू पहिलं. फर्स्ट मित्रांनो, पहिला आहे ह्या बिझनेस मध्ये आलात तर तुम्हाला 3 ते 5 वर्षासाठी हा बिझनेस करायचा. किती वर्ष टिकायचंय? 3 ते 5 वर्ष. 2 महिने करून बघतो, 3 महिने करून बघतो, होत नाही सर. ह्या बिझनेस मध्ये यशस्वी व्हायचं असेल तर 3 ते 5 वर्ष लागतील. होऊ शकतं पहिल्या महिन्यापासून यश मिळेल, होऊ शकतं 3-4 महिन्यानंतर यश मिळायला सुरुवात होईल, होऊ शकतं 1 वर्षानंतर यश मिळायला सुरुवात होईल, होऊ शकतं 2 वर्षानंतर. पण मित्रांनो 2 ते 3 वर्षामध्ये, 3 ते 5 वर्षामध्ये 100% तुम्ही सक्सेसफुल बनणार.
बनणार बनणार म्हणजे बनणार. त्यामुळे पहिलं माइंडसेट करा, 3 ते 5 वर्ष मी देऊ शकतो का. देणार असेल तर मॅनेज करू आपण, नसेल देणार तेवढा वेळ नसेल तर सॉरी थांबून घेऊ आपण, फक्त कस्टमर राहू. ओके ग्रेट. दुसरा मुद्दा काय, जर सनेज करायचं 3 ते 5 वर्ष तर मग दुसरा मुद्दा आहे प्रायोरिटी सेट करावं लागेल. काय करावं लागेल, प्रायोरिटी सेट करावं लागेल. कारण तुमच्या हातात 3 गोष्टी आता, तुमच्या हातात तुमचं काम पण आहे, तुमचं कुटुंब पण तुम्हाला सांभाळायचं आणि सनेज पण करायचं. पण तुम्ही म्हटले पहिलं हातातलं काम, दुसरं कुटुंब आणि वेळ मिळाला तर सनेज, तर मग सर 5 वर्षात पण होणार नाही, 25 वर्ष लागतील. त्यामुळे पहिलं प्राधान्य काय करायचं आपल्याला, कशाला द्यायचं, सनेजला द्यावं लागेल. मी नाही म्हणत मग हातातलं काम बंद करा, जॉब सोडा, नाही ते पण करा, पण तरी पण वेळ मॅनेज करा. रोज डेली वर्किंग शेड्यूल ठरवा. त्यानंतर कुटुंब सोडा मी म्हणणार नाही, कुटुंबाला पण सांभाळायचं आपल्याला, पण त्यातून आपल्याला वेळ सनेजसाठी काढायचं. मग तिसरा मुद्दा डेली वर्किंग शेड्यूल तुम्हाला सेट करावं लागेल, रोज टायमिंग द्यावा लागेल. सनेज काही लोक म्हणतात सर मी आठवड्यातून 1 दिवस करल, सर मी 15 दिवसातून 1 दिवस करल, तर महिन्यातून 1 दिवस करल. नाही होणार सर, नाही होणार, सॉरी सर. हा बिझनेस आहे, रोज दुकान उघडलं तर दुकान चालतं, कधी मध्ये दुकान बंद उघडलं तर दुकान चालत नाही. हा व्यवसाय आहे सर, ही स्कीम नाहीये, ही कुठला जॉब नाही. जॉबला पण रोज कामाला गेला तर पगार मिळतो, दुकान रोज उघडलं तर पैसे मिळतात. मग मी नाही म्हणत 12 तास काम करा, आम्ही 16 तास काम करतो, 18 तास काम करतो. मी नाही म्हणत 18 तास आमचं काम करा, मी नाही म्हणत 16 तास करा, मी नाही म्हणत 8 तास करा. मी म्हणतो जेवढं नाही देणार 2 तास द्या, पण सातत्यानं द्या, रोज द्या. थेंबे थेंबे तळे साचे, दगडाचा एक थेंब जर टप 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 पाण्यावर दगडावर पडला ना, पाण्याचा एक थेंब, तर तो दगडाला आपण खड्ड पाडतो मित्रांनो. काय करतो, खड्ड पाडतो. कारण का, त्या पाण्याच्या थेंबात ताकद असते, त्याच्या सातत्यामध्ये. सातत्य, रोज जो द्यायचा वेळ तो द्या, जेवढा द्यायचा तेवढा द्या, 2 तास द्या, पण डेली द्या, डेली द्या, डेली द्या. रोज माझे 2 तास सनेजसाठी, जॉबवरून सुटल्यानंतर किंवा सकाळी जाताना किंवा दुपारचा फावला वेळ, त्याच्यामध्ये मी देणार, पण मी देणार म्हणजे देणार. ती तिसरी महत्वाची गोष्ट. चौथं, तुम्ही रेडी राहा आणि ते वर्किंग शेड्यूल जे तुमच्या सिनियरला सांगा, सर माझा हा टायमिंग जो आहे ना, हा माझा सनेजसाठी असणार आहे, या काळामध्ये आपण सनेज करू. म्हणजे त्या काळामध्ये तुमच्यासाठी तुमच्यावरती कनेक्ट राहतील. आणि खरंच मोठा पैसा कमवायचा असेल ना, ती म्हणून मी फुल टाइम सनेज करा, फुल टाइम सनेज करा. बरोबर, पण चला हातात कामं असतील तर नो प्रॉब्लेम, काम करूया आपण. बरोबर, जास्तीत जास्त वेळ सनेजला देऊया आपण. त्यामुळे वर्किंग शेड्यूल ठरवून घ्या. सर समजा उदाहरणार्थ तुमच्यावर आता गणेश बाताडे सर काम आले, तर गणेश सरांना सांगायचं, सर गणेश सर माझा हा वेळ आहे, म्हणजे ते बाकीचं काम त्यांच्या वेळेत करतील आणि तुम्हाला तेवढा वेळ तुमच्यासाठी ठेवतील, कारण तो वेळ तुमचा असेल त्या दिवशी. मग त्या वेळेमध्ये काही होऊ द्या, ते टाइम टाळायचा नाही, तो वेळ सनेजसाठी फिक्स समजायचा. क्लिअर. तिसरा पॉईंट. चौथा पॉईंट, रेडी टू लर्न, शिकायला तयार राहा. कारण हा बिझनेस आपल्यासाठी अननाऊन आहे मित्रांनो, अननाऊन आहे. आपण या बिझनेसची डिग्री घेऊन आलेलो नाही, डिप्लोमा केलेला नाही, कुठला कोर्स केलेला नाही, तर आपल्याला शिकायला तयार व्हावं लागेल, शिकावं लागेल. मग इथं ट्रेनिंग असतात, जसं ऑनलाईन मिटिंग असतात, झूमवर काही ऑनलाईन ट्रेनिंग असतात, ज्या फ्री ऑफ कॉस्ट असतात. काही आपल्या हॉलमध्ये मिटिंग असतात, त्यामध्ये छोटे मोठे चार्जेस असतात, कधी 100 रुपये, कधी 500 रुपये, कधी 1000 रुपये, कधी 2000 रुपये, कधी 3000 रुपये, वेगवेगळे असतात. जर बघितलं त्या बिझनेसला पूर्ण 1 वर्षाचा या बिझनेसला शिकण्याचा पॅकेजसाठी काही खर्च होतो, तो खर्च होतो ऍव्हरेज एका वर्षाचा 15,000 रुपये. त्या 15,000 मध्ये तुम्ही महिन्याला 5 ते 10 लाख रुपये कमवू शकता. मग असं समजा की सनेजचा एक 10 ते 15,000 रुपये मंथली मला इयरली मला पॅकेज आहे एज्युकेशनचं, ते जर मी केलं तर मला 8-10 लाख रुपये मिळू शकतात. या बिझनेसचा एक नियम आहे मित्रांनो, चिल्लर फेका पैसे उचला, चिल्लर फेका नोटा उचला, चिल्लर फेका नोटा उचला, चिल्लर फेका नोटा उचला. त्यासाठी तुम्हाला प्रिपेअर राहावं लागेल, तयार राहावं लागेल ते करण्यासाठी. नेक्स्ट पॉईंट आहे अपलाईनच्या सबमिशन मध्ये जा. अपलाईन, कारण ह्या बिझनेस मध्ये मित्रांनो तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी सगळ्यात मोठे साथ देणारे तुमचे सिनियर, त्यांनी तुम्हाला अपलाईन, पण ते कुठले ऍक्टिव्ह आहे अपलाईन, त्यांचा हात पकडा. मी नेहमी सांगतो, आई वडिलांच्या नंतर तुमचं भलं मानणाऱ्या पृथ्वी तलावरती जर कुठला व्यक्ती असेल तर ते म्हणजे तुमच्या अपलाईन. कारण तुमच्या अपलाईनला वाटतं तुमच्या घरात पैसे आले पाहिजे, तुम्हाला 4 पैसे मिळाले पाहिजे, तुमचे करिअर झाला पाहिजे, म्हणून तुमच्यासाठी तळमळ करतात. तर त्यांचा हात पकडा, त्यांचा हात सोडू नका. त्यांना सांगा की सर मला यशापर्यंत जायचे, तुम्ही तर जाणार आहात, पण तुमच्यावर मला घेऊन चला, आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. झुका मित्रांनो, बिंदास कनेक्ट व्हा. विचार करू नका त्यांचं वय कमी आहे, होऊ शकतं त्यांचं वय जास्त असेल, वय कमी असेल तुमच्यापेक्षा, होऊ शकतं ते तुमच्यापेक्षा गरीब असतील, तुम्ही श्रीमंत असाल, होऊ शकतं त्यांचं एज्युकेशन तुमच्यापेक्षा कमी असेल, तुमच्यापेक्षा तरी पण त्याला कनेक्ट व्हा. होऊ शकतं ते स्त्री असतील, तुम्ही पुरुष असाल, किंवा ते पुरुष असतील, तुम्ही स्त्री असाल, तरी मित्रांनो कनेक्ट राहा. कारण याला अप्लायसाठी, गुरुसाठी कोणीच व्हॅल्यू नसतं, गुरु असतात, कारण ते तुम्हाला मदत करतील पुढे जाण्यासाठी. त्यांना कनेक्ट राहा. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट ते म्हणजे रेडी टू चेंज परिवर्तनाला ऍक्सेप्ट करा. काही गोष्टी शिकाव्या लागतील, डायरी घ्यावा लागेल, पेन घ्यावा लागेल, ड्रेस कोड बदलावं लागतील,
थोडासा सवय बदलावं लागतील, लवकर उठण्याच्या, उशिरापर्यंत जागण्याच्या थोड्या हॅबिट बदलावं लागतील, चांगल्या खाण्यापिण्याच्या त्या सवयीला चेंजला ऍक्सेप्ट करा. नेक्स्ट मित्रांनो, रिजेक्शनला हँडल करा. रिजेक्शन येणार आहे, तुम्हाला सगळेच लोक हा म्हणणार नाहीये, काही नाही पण म्हणतील. अशा वेळेला नाही म्हटलं की लाजून बसू नका, नाही म्हटलं की रुसून बसू नका, नाही म्हणलं की निगेटिव्ह होऊ नका. त्या बिझनेस मित्रांमध्ये आज एक दुकानदार, तुम्ही एक बिझनेसमॅन आहात, बिझनेसमॅन ऍटिट्यूड ठेवा. कित्येक दुकानदार लोक धरून भाजी घ्यायला गेलात ना, तर भाजीवाल्याला पहिला आपण म्हणतो, मॅडम मावशी भाजी कशी दिली, आपण मावशी म्हणजे 10 रुपयाला, तुम्ही लगेच घेतलं, तुम्ही पुढे जाता. 10 लोक त्या मावशीला भाजीचा रेट विचारतात, त्यातून 2च लोक भाजी घेतात. मग त्या 8 लोकांनी भाजी घेतली नाही म्हणून त्या मावशी भाजीचं दुकान बंद करत नाही सर, कधीच बंद करत नाही. हा बिझनेस आहे. काही लोक नाही म्हणणार आहेत, नाही म्हटले की लोक नाही म्हणतात म्हणून थांबू नका. होऊ शकतं तुम्हाला 10तून 2च लोक हा म्हणतील, 10तून 1च व्यक्ती हा म्हणेल, होऊ शकतं 10तून 4 हा म्हणतील, बरोबर. तर नाही जरी म्हटले तर नोचा अर्थ घ्या, नेक्स्ट वन पुढच्या घरात जा, पुढच्या व्यक्तीकडे जा. थांबू नका. नंतर नेक्स्ट मित्रांनो, स्वप्नांसाठी फाईट करा. स्वप्नांसाठी फाईट करायला तयार व्हा. स्वप्न आहेत मित्रांनो, तुम्हाला तुमचे स्वप्न साकार करायचे, फाईट करावं लागेल. सहज मिळणार नाहीये, लढावं लागेल, त्रास होणार. ऊन वारा पाऊस थंडी गारठा सगळ्यापासून तुम्हाला मित्रांनो त्रास होणार. तुम्हाला लोकांपासून त्रास होणार, तुमच्या वाईट सवयीपासून त्रास होणार. त्या सवयीला बरोबर लढायला तयारी ठेवा, फाईट करायला तयार ठेवा. कशासाठी? आपल्या स्वप्नांसाठी, आपल्या कुटुंबाच्या स्वप्नांसाठी तयार राहा. आणि लास्ट मित्रांनो, एक गोष्ट अशी जे तुम्हाला रोखणार आहे, ते रोखणार आहे, आणि त्याचे मित्रांनो त्याचं जाळ करा, त्याची वळी करा. आणि त्या शब्दाचं नाव मित्रांनो भीती. फिअर. भीतीला तोडून टाका. भीती म्हणजे मित्रांनो तुम्हाला संपून टाकेल. होऊ शकतं मित्रांनो तुम्हाला त्रास होईल. मित्रांनो लोक पण निगेटिव्ह बोलतील, पॉझिटिव्ह बोलतील, पण मित्रांनो लोकांनी कोणाला नाही सोडलं. लोकांनी सर देवाला पण नाही सोडलं, येशू ख्रिस्ताला सुळावरती ताणलं. लोकांनी सर नामदेव महाराजची गाळावर धिंड काढली, तुकाराम महाराजच्या गाथा पाण्यात सोडून दिल्या, बरोबर ना. ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकलं, बरोबर ना. सगळ्यांना आज जर बघितलं, सावित्रीबाई फुलेंना दगडा अंडे मारले मित्रांनो. लोकांनी कोणाला सोडलेलं नाही. त्यामुळे होऊ शकतं तुम्हाला पण थोडा त्रास होईल, पण त्यासाठी थांबू नका. मग भीती कुठली असती? लोक काय म्हणतील, आता हेच करायला लागला का, आता प्रोडक्ट विकायला लागला का, आता मग लोकांना रिझल्ट नाही आले तर, असं झालं तर, तसं झालं तर, खरंच पैसे मिळतील का, माझा वेळ वाया जाणार नाही ना. अशा काही भीती असेल तर नाही, भीतीला तोडून टाका. भीती म्हणजे फॉल्स एव्हिडन्स अपियर रिअली. चुकीच्या भावना मनामध्ये घर करून बसण्याला भीती म्हणतात. त्याला तोडा, आणि जर हे तोडलं तर 100% तुम्ही यशापर्यंत जाऊ शकता. तर मला गॅरंटी आहे 100% तुम्ही भीती तोडणार, पुढे जाणार आहे, यशापर्यंत जाणार. मी सांगितलं सगळ्या गोष्टी फॉलो करणार. तर मित्रांनो माझं मीटिंग इथं सगळी आफ्टर इथं संपली, पण जाता मी एक सांगेल, आता स्टेप कुठली घ्यायची. आता इथून निघालो, आता लगेच काय करायचं. लगेच मित्रांनो एक काम करायचं. पहिलं काम करायचं, आपल्याला एक लिस्ट बनवायची 30 लोकांची. किती लोकांची यादी बनवायची? 30 लोकांची यादी. पहिलं काम करायचं आपल्याला. पहिलं काम जर तुम्ही तुमचा आयडी सनेज कॉर्नरने केलेला नसेल तर पहिलं तुमचा आयडी अपग्रेड करा 30,000 रुपयांनी. पहिलं जर केला असेल तर व्हेरी गुड, नसेल केला तर पहिला तुमचा आयडिया अपग्रेड करा. कारण मित्रांनो सनेज कॉर्नर शिवाय मोठा पैसा नाहीये. तुम्ही म्हणता सर 1 महिन्याने करतो, 2 महिन्याने करतो, सर गेलेली वेळ येणार नाहीये. ताबडतोब करा. मग तुम्ही म्हणता सर 2 प्रॉब्लेम येऊ. मग प्रॉब्लेम काय आहे? 2 प्रॉब्लेम आहेत. एक पैसे आहेत आणि दुसरं पैसे नाही. एक पैसे आहेत, मग पैसे आहेत तरी का करत नाहीये? कारण डाऊट आहे मनामध्ये, बरोबर ना. मग पैसे आहेत तरी करत नाही. तर 30,000 रुपये जर मला सांगा बँकेत ठेवले तर 30,000 रुपयाच्या 60,000 रुपये व्हायला, 30,000 रुपये कमवायला तर 10 वर्ष लागतात. आणि सनेजमध्ये त्या 30,000 मध्ये एका वर्षात आपण 2-3 लाख रुपये कमवू शकतो, कमीत कमी. विचार करा. आणि प्रोडक्ट विकले तर 2 महिन्यात 30,000 कमवू शकतो. 2 महिन्यात 30,000 रुपये. मग 2 महिन्यात 30,000 कमवायचे, किती तर 10 वर्षात 30,000 कमवायचे. विचार करा. बँकेत पैसे ठेवून काही होणार नाही. आणि दुसरा पैसे नाहीयेत तर पैसे मॅनेज करू. सर आपण पैसे मॅनेज करू. जेवढे काही यशस्वी लोक आहेत त्यांनी पैसे मॅनेज केले. धीरूभाई अंबानी सुद्धा सर्व उसने पैसे घेऊन काय केलं होतं? बिझनेस सुरू केला होता. नारायण मूर्तींनी आपल्या बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवून बिझनेस सुरू केला होता. कित्येक लोकांनी मित्रांकडनं पैसे उसने घेऊन पैसे सुरुवात केली. मग आपण मॅनेज करूया, इकडून तिकडून मागूया, मॅनेज करूया 4 लोकांकडून सुरुवात करूया. पण काही लोक म्हणतील सर मला लोकांना मागायला आवडत नाही, मला मॅनेज करायला आवडत नाही. सर सोडून द्या, इगो अहंकार. मग झुकेगा नाही साला. पुष्पाचा डायलॉग तर फक्त टाइमपास साठी चांगला आहे. आपल्या लाईफ मध्ये आपल्याला थोडं झुकावं लागतं, बरोबर ना. मला सांगा, लहानपणी किंवा आज पण तुमच्या घरामध्ये अचानक पाहुणे आले आणि तुम्हाला पोहे करायचे आणि अचानक तुमच्या घरातल्या मिरच्या संपल्या आणि भाजीवाल्याचं दुकान खूप लांब आहे, तर अशा वेळेला तुम्ही मिरच्या कोणाला मागता? शेजारच्याला मागता का नाही मागत? कोथिंबीर शेजारच्याला मागत का नाही मागत? मग आतापर्यंत आपण मिरच्या मागायला लागलो नाही.
आपण कोथिंबीर मागायला लाजलो नाही, आपण एक वाटी शेंगदाणे मागायला लाजलो नाही, आपण एक वाटी डाळ मागायला लाजलो नाही, एक वाटी साखर मागायला लाजलो नाही. मग इथं आयुष्य मोडून पडलं. आता का लाजायचो? आता का तो ऍक्टिव्ह घेऊन बसायचा कोरोना सर मॅनेज? आपण लहानपणी मित्रांच्या पुस्तकं वापरले, आपण टू व्हीलर उसण्या मागितल्या, आपण कपडे उसणे घातले वेळ पडल्यावरती. मग का आत्ता का नाही? आत्ता का नाही? व्हाय नॉट? आता आयुष्य मोडून पडलं यार. आता मॅनेज करूया. एकदा आयुष्यात मॅनेज करा, 100% तुम्हाला खूप मोठी ग्रोथ मिळेल. त्यामुळे आयडिया अपग्रेड करा. आणि आयडिया अपग्रेड करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. 2 दिवस. आज 23 तारीख, उद्या 24 तारीख. उद्या आपल्या सगळ्या ऑफर संपणार आहेत. सगळ्या ऑफर संपणार आहेत. जर आयडिया अपग्रेड करायचा असेल तर आज आणि उद्या 2च दिवस चान्स आहे तुमच्याकडे. किती दिवस चान्स आहे? फक्त 2 दिवस. त्यामुळं आज तुम्हाला वेळ आहे, तो वेळ मिस करू नका. ताबडतोब तुमच्या सिनियरशी बोला, आयडिया अपग्रेड करा. पहिली स्टेप. दुसरी स्टेप, 30 लोकांची यादी करा. 30 लोकांची यादी काढा. तुमच्या मोबाईल मधनं तुमच्या घरातले तुमच्या सगळ्यांची 30 लोकांची यादी बनवा. मग 30 लोक आपल्या बिझनेसला पाहिजे का? नाही. त्या 30 पैकी तिसरी स्टेप आपण करूया, 20 लोकांना प्लॅन द्यायला जाऊया. तुम्हाला देता आला तर व्हेरी गुड, नाही तर तुमच्या सिनियरला घेऊन जा आणि 20 लोकांना प्लॅन द्या. तिसरी स्टेप. पहिली स्टेप काय? पहिली स्टेप स्वतःचा सनेज कॉर्नर. दुसरी स्टेप काय? काय? 30 लोकांची यादी. तिसरी स्टेप काय? 20 लोकांना प्लॅन देऊया आपण. आणि त्यातले 8 ते 10 चांगले लोक आपण बिझनेसमध्ये जॉईन करूया. किती? 8 ते 10 लोक. आणि त्यातले 4 ऍक्टिव्ह खुकार लोक. कारण ते 10च्या 10 आतंकवादी निघतील असं नाहीये. 10च्या 10 काही लोक जॉईन होतील, काम करणार पण नाहीत. काही लोक जॉईन होतील, खूप मोठं काम करतील. म्हणून आपल्याला 4 लोक पाहिजेत. मग 4 लोक मला कुठं सापडतील? त्या 30 लोकांच्या यादीमध्ये. 30 लोकांच्या यादीमध्ये. म्हणून मी सांगतो, पुन्हा रिपीट करतो. पहिलं, स्वतःचा सनेज कॉर्नर. दुसरं, 30 लोकांची यादी. तिसरं, 20 लोकांना प्लॅन. आणि चौथं, ते म्हणजे 8 ते 10 लोक जॉईन करणं. आणि 5वं, फक्त 4 ऍक्टिव्ह लोकांवर काम करणं. म्हणजे फिरून कुठे आलो आपण? फक्त 4 वरती. फक्त 4 वरती. फक्त 4 वरती. फक्त 4 वरती. म्हणून सांगेल, सक्सेसचा एक राजमार्ग, फक्त 4 सनेज कॉर्नर. फक्त 4 सनेज कॉर्नर. फक्त 4 सनेज कॉर्नर. फक्त 4 सनेज कॉर्नर. तर चलो, नक्कीच तुम्ही आणि आपण मिळून मित्र मोठी क्रांती करूया, इतिहास रचूया. आज मित्रांनो, होऊ शकतं तुमचं आणि आमच्या डिस्ट्रीब्युटर, आमच्या लिडरचं कुठलाही रक्ताचं नातं नसेल, पण डेफिनेटली सनेजमध्ये बनलेलं नातं या रक्ताच्या पुढचं असेल. आता याचा विश्वास मित्रांनो मला आहे. गॅरंटेड मोठी क्रांती करूया. चालेल? तर मला ऐकलं याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुषार सर, कंटिन्यू.